भांडणाच्या 2 सेकंड नंतर वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. हेच प्रॉब्लेम आहे ना, वैष्णवीला कळतच नाही की माईक चालत नाहीये. टेक टू दुसऱ्या भांडणाच्या 2 सेकंड नंतर तर मला अवतार त्याला म्हटलं आवर जरा स्वतःच चांगलं शर्ट घाल. गोल फिर का पण गोल फिर मागचं पण बघ बरं माझ्या. प्रिंट शर्ट वाला घालतो. ऍज युजल ते असतं ना, काय म्हणतात त्याला, ओव्हर ड्रेस्ड बायको आणि अंडर ड्रेस्ड नवरा. काही नाही, आज इंडिपेंडन्स डे आहे. म्हणून मी पण white घातलंय ना, bro. आणि छान पिके अशी ओढणी घातली आणि हिने हाफ चड्डी घातली. तर मी काय बोलणार त्याच्यावर. लेजंड्स नेवर डाय. चल इकडे. वाव, माझी सो हेअरस्टाईल. राम राम आणि सगळ्यांना राम स्वातंत्र्य राम, दिनाच्या जय- खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. राम राम, जय शिवराय आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी पकड ना. इंडिपेंडन्स डे. हा माझा हात दुखायला लागला. मोबाईल पडायचा ना खाली. नको 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 नको. तर आज म्हटलं की आपण म्हणजे आम्ही आजच ब्लॉग शूट करतो आणि हा आजच येणार आहे. तर हा आमचा करंट स्टेटस आहे थोबाडाचा, जाळ गुप्पे मासे 2. तर आम्ही ठरवलं की व्हॉट कॅन वी डू टू मेक इंडिपेंडन्स डे लाग. हे ओढणे कुठनं म्हटले का तुला? झेप्टोवरनं 150 रुपये. आणि कुर्ता पण मी 400 रुपयाला घेतला झेप्टोवरनं. थांबा. पैसे कसे तर उडवायचे? मी म्हटलं की आपण असं काय करू शकतो की ज्याने आपण इंडिपेंडन्स डे साजरा करू शकतो. काय करू शकतो चैतन्य? तर माझ्या माइंड ब्लोईंग डोक्यात एक माइंड ब्लोईंग आयडिया आली. तर मी म्हटलं अगं तिथं नको घेऊ यार, खूप पांढरा दिसतोय चेहरा. मला नाही कधीतरी आवडत. गोरा दिसशील ये. तर मग मी म्हटलं खूप पांढरा बरं दिसतोय घे. यार. तर मग मी म्हटलं की वाय नॉट डू मिक्स कुकिंग ब्लॉग आणि इंडिपेंडन्स डे टुगेदर. म्हणजे ठीक आहे, चालेल. पांढरा म्हणजे आम्ही काय विचार केला, आपल्याला पदार्थ बनवायचे रंगाचे. ठीक आहे. तर ऑफिस मध्ये पण आम्ही दोघंच आहे, आम्ही तिघं तर नाहीये. मग व्हाईट कलरचा राईस तर असतोच, राहायला ऑरेंज आणि ग्रीन. तर आम्ही त्यांना स्टोन पेपर सीजर, जो जिंकेल तो चूज करेल त्याला ग्रीन कलर हवाय का ऑरेंज, आणि तो त्या पदार्थाचं बनवेल. आणि ऑफकोर्स लुझर विल गेट टू चूज जे उरलेलं सुरलेलं असेल. ऍक्च्युली ऑरेंज कलरच्या गोष्टी बनवणं सोपं आहे, ग्रीन कलरचं काय आहे बाई? आणि मला उलट वाटतं, मला वाटतं ग्रीन कलरचे पदार्थ बनवणं सोपं आहे. सो ऍटलीस्ट वी आर ऑन द सेम पेज यार, की मला माहिती मी ग्रीन चूज करणार आहे, तो ऑरेंज चूज करणार. ठीक आहे, बघू ना. आणि जज विल बी माय मॉम. आणि But- सीन, आम्ही सीन असं करणार आहे आता. मॉम म्हणजे काय, आईला. कसं पोरांना फेवर करतात ना, मग मम्मीला सांगायचंच नाही की कुणी काय डिश बनवली. हा, सो दॅट देअर विल बी नो पार्शालिटी ॲट ऑल. हा. आणि आय थिंक दिदी पण येईल तोपर्यंत, तर दिदीला पण आपण जज म्हणून Yeah, घेऊया yeah, तोपर्यंत. yeah, सो हे दोघं मोस्टली आमचे जज असणार आहेत. आणि मग आम्ही डिसाईड करणार आहोत, म्हणजे ते डिसाईड करणार की कोणी चांगलं बनवलेलं आहे, प्रेझेंटेशन, तोपर्यंत डिझाईन तुम्ही dish. अँड टेस्ट. आणि तुम्हीही कमेंटमध्ये आमचे जज आहात आणि तुम्हीही आम्हाला सांगायचं आहे की प्रेझेंटेशन वाईज, डिझाईन वाईज, कन्सेप्ट वाईज कोण जिंकलेलं आहे. आता बोला. आतापर्यंत जेवढे ब्लॉग्स वगैरे तुम्ही बघितले, व्हिडिओज तुम्ही बघितले, त्याच्यावरनं तुम्ही आत्ताच कमेंटमध्ये खाली जाऊन टाका की कोण जिंकले. आत्ताच सांगू जाऊन टाका म्हणजे बच्चे आतापर्यंत जेवढे फूड ब्लॉग्स बघितलेत किंवा एक reels मिनिट. बघितले, वेन आय से प्रेझेंटेशन अँड ऑल, मी पूर्ण तयार होऊन आली. बच्चे आय एम इथं प्रेझेंटेबल. फॅशन शो कॉम्पिटिशन हो नाही. हो, इट इज अबाउट हाऊ जेवण यू बनवणं. प्रेझेंट युअर सेल्फ आणि हाऊ यू गोना प्रेझेंट द डिश. असं नाही भास्कान वतलं पात्याला म्हणणं आणि डिश म्हणणं आणला आणि घ्या खावा, असं नसतं. तुम्ही कसं त्याला टेस्ट पण प्रेझेंट, मॅटर करतं ना. टेस्ट मॅटर करतं ना. टेस्टलाही 50% वेटेज असेल तर 20% डेकोरेशनला असेल, 30% तुम्ही काय कन्सेप्ट त्याच्यामध्ये ठेवला त्याच्यासाठी असेल. सो दर डिफरंट थिंग्स. आणि हे मी मम्मीला नीट एक्सप्लेन करणार आहे. आणि तुम्ही हे कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. प्रेझेंटेशन, जितने के लिए डिझाईन, कुछ भी कन्सेप्ट करे. आणि टेस्ट. टेस्ट तर तुम्हाला नाही करता येणार आहे ना, तो तुम्ही डिझाईन आणि कन्सेप्टच्या बेसिसवर सांगू शकता. जीतने के लिए कुछ भी करे, है ना. चुप चुप. चला थंबनेल साठी फोटो काढतो. ऑलराईट. सो आता आम्ही व्हाईट. पहिला आता आपण करायचंय स्टोन पेपर सीजर आणि मग डिसाईड करायचंय की सॉरी फॉर माय लुक यार गाईज, सॉरी यार. आणि ह्याच्या नंतरच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला चैतनचे केस मोठे दिसतील कारण ते आधी शूट केलेले आहेत. बट नेव्हर माइंड. चलो करायचं. चल, एक मिनिट पहिला मला जरा ब्रेन स्टॉर्मिंग करू दे. बेस्ट ऑफ 3 करायचं का बेस्ट बेस्ट ऑफ 3. बेस्ट ऑफ 3. काय स्टोन पेपर सीजर ना. स्टोन पेपर सीजर गो. 1. तू जिंकले. स्टोन पेपर सीजर गो. स्टोन पेपर सीजर गो. स्टोन पेपर सीजर गो. 1 ऑल. आता माहिती होतं. दिस इज द डिसाइडिंग वन. हम्म. स्टोन पेपर सीजर गो. स्टोन पेपर सीजर गो. स्टोन पेपर सीजर गो. स्टोन पेपर सीजर गो. ह्युमन सायकोलॉजी. ह्युमन सायकोलॉजी. सायकोलॉजी. तर माझ्यावरती आलंय.
माझ्यावर यु नो वॉट, मला असं वाटतं की ग्रीन पदार्थ बनवणं खूप सोपं होतं, हे माझ्या डोक्यात मग घे होतं. तू घे ग्रीन घे ना. पण चैतन्य खूप उतावळा आहे ऑरेंज बनवायला, त्याच्यामुळे मी डिसाईड केलंय की मी ऑरेंज कलरचं बनवणार आहे, कारण की चैतन्याला ते सोपं वाटतंय ना, मग मला ते नाही द्यायचंय त्याला, त्यामुळे मी ऑरेंज कलरचं बनवणार आहे आणि तुम्हाला हिरवा भेटत आहे. पण तू काय डोक्यात आलं तुझ्या? हिरवं म्हणलं मेथी आली का डोक्यात तुझ्या? मेथी काय बनवलं ग्रीन कलरचा तू? नाही बच्चे, त्याचा कलर ग्रीन नाही होता, त्याचा कलर ब्लॅक होता बनवल्यानंतर. ठीक आहे, नाव इट्स अप टू यू. तुला ऑरेंज सोपं वाटत होतं, मला ग्रीन माझ्या डोक्यात होते आता पदार्थ. ब्रेन स्टॉर्म करून आम्ही तुम्हाला परत आणि भेटूया. झेप्टोवरनं आम्ही आता ऑर्डर करणार, डिरेक्टली आम्ही तुम्हाला. नाही पहिले पदार्थ यांना सांगू आणि मग तसं ऑर्डर करू. ठीक आहे. बाय. ऑलराईट, सो आमचं डिसाईड झालेलं आहे. लेट्स से की आम्ही दोघांनी एकमेकांना हेल्प केली. स्पेशली मी चैतन्याला खूप हेल्प केली, बिकॉज मला माहिती होतं ग्रीनमध्ये काय करायचंय. बट ही टुक हिज फेअर टाइम टू थिंक ऑन इट. तर तू काय डिसाईड केलं? नाही, लेट्स गो फ्रॉम ऑरेंज. सो मी ॲज ऑरेंज डिसाईड केले की मी बनवणार आहे गाजरचा हलवा आणि मी बनवणार आहे पनीरचा ठेचा पनीर. पनीरचा ठेचा नाही. सो आता आपल्याला काय काय ऑर्डर करायचं ते आम्ही चेक करतो, आम्ही ऑर्डर करतो आणि तुम्हाला किचनमध्ये भेटतो. ओके ओके ओके, सामान आलेलं आहे. वाव, सिंक में बिंक. कसं बोलतोय, आपल्या घराच्या बाहेरचा नजारा दाखवून त्यांना. नजारा. अय्यो. वाव 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 वाव. डेंजर आहे ना मला नजारा. खूप थंडी वाजते. मला खूप थंडी वाजते. कसं आहे भाई, आपलं महाबळेश्वर आहे बच्चे, मिनी महाबळेश्वर. चला सामान घ्यायचा का आतमध्ये? चला पहिले आहे ना, एक एक करू. मला वाटतंय नाही, आतमध्ये चल आधी. जज को पता नहीं चलना चाहिए. ऑलराइट. अजून मागे सगळं. हा, सो बस. येस, सुकमेवा. काय सुकमेवा. सुकामेवा नाही, कॅशू आहे. हा. मग सुकामेवा का म्हणते ना? गाजर. सगळे घरातले पदार्थ फायनली यूज होणार आहेत. पदार्थ नाही, युटेन्सिल्स. मलाही कळतील कुठे काय ठेवले. जास्त बेबी. अगं धुवून तर घे. अरे धुवायचं कशाला, साल काढायचीच आहेत ना. चैतन्य आहे ना, चैतन्य कधी कधी स्मार्ट वर्क करत नाही. यार थांब, मला आता माझं व्हिडिओ बघायला लागेल. मी सुरुवात कुठनं करू? टायमिंग वरती पण डिपेंड करणार, कोण पहिलं काय बनवतंय. संबंध नाही. आता हे नवीन रूल लगेच तू इजात नको करू कुठनं तरी. मग तू तर असं पूर्ण दिवस लावशील. नाही, तुझ्या आधी माझं होईल फॉर शुअर. तू काय धबधब करायला घेतलं का सगळं? मी तर जरा माझं घालतोय सगळं. एप्रिन मला दे, एक तू घाल. तुझं आलेलं रॉकस्टार मधनं तू तुझं घाल, मला माझं एप्रिन दे. हे सगळं तर मी करतोय ना, मला टाइम लागणार ना. पण हा किती वेळा एकच रेसिपी बघणार यार तू, चैतन्य? किती वेळा एकच रेसिपी बघणार? आणि किती सोपी ह्याची रेसिपी. आता मी जोरात बोलू नाही शकत, नाही मम्मीला कळेल ह्याची रेसिपी. पण ह्याची रेसिपी इतकी फॅन्सी आहे का तुझं वालं? हे कर ना माझं, बांध ना. नाही बांधलं आता का तुला? छोटं आहे एक त्याचं, तर मला ही ग्रेट करायला खूप टाइम जाणार आहे आणि मला त्याचाच वैताग आला ऍक्च्युली, टू बी व्हेरी ऑनेस्ट. मी करू का? चल 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 चल, लगेच म्हणशील मी ग्रेट केलं ना म्हणून छान झालं. हे बोलायला पण हा कमी करणार नाही. असं तर मी कधी करत नाही, पण ठीक. पागल थाणा. ओके, काय आतलं कसलं कॅरेट आलंय माझ्या ह्याच्यात का टाकतोयस तू? तुझी वेगळी प्लेट घे ना, माझ्या प्लेटमध्ये येऊ नको. आणि तू तुझं वेगळं कर तिकडे. चल
सब कुछ बच्चे मस्त घर झालंय ना आपलं मोठं. कसं निवांत म्हणजे जिवांत करतात सगळं. आय एम प्राऊड ऑफ यू बाबू. का ग? तू हे करून दाखवलं घराचं म्हणून. आपण मिडल क्लास लोकांसाठी सोपं नसतं घर येणं. मिडल क्लास लोकांसाठी सर्वात मोठं स्वप्नच हे असतं की एक स्वतःचं घर असणं. नेहमी जे मी घेते ना ते ह्याला हवं असतं. हा ना, आता सूर्य आपली दुसरी सापडत नाही ना म्हणून. तुला कशी सापडत नाही? माझी काय चूक आहे तुला सापडत नाही? आता मी हे करणार आहे किस किस पोरी की सांग तुझ्या कप्पात. पण मला माहितच नाही मी कुठलं वालं यूज करायला पाहिजे. हे वालं मी सांगू का तुला? हा 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 प्लीज. मोठं वालं का? हे वालं का? हा हे वाला यूज का हे वालं? नाही हे वाला यूज कर. बारीक वालं? हे वाला आहे ना खूप मोठे येतील. आणि हे वालं मीडियम आहे. मीडियम वाला हे वाला यूज कर. बारीक हा लगदा होऊन नाही जाणार? नाही लगता ना, तसंच असतो. पक्का ना? हो हो. सो लगदा यार. आता चला मला चैतन्याचं ऐकावं लागेल. जाऊ दे. का ग? मला नाही माहिती ना. काय कापलं का? मेरे नसीब में ही है ये सब कुछ. काय झालं सांगशील तर बरं होईल. खिस्ता खिस्ता माझं बोल्ड गेलं. किसलं का तुझं बोट पण मग? टीम ऑरेंज. लसूण सोलणं सर्वात. अरे टीम ऑरेंज टीम ग्रीन दाखव. टीम ग्रीन काय? टीम ग्रीन टीम ऑरेंज. जा. कंप्लेन करून झाला असेल तुमचं तर जावा सर. खूप कंप्लेन करता हो तुम्ही सर. जास्त तिथंच करतो. हा तिथंच करतो. हा काय म्हणला? काय नाही म्हणलो. काय म्हणला? सांग ना. काय नाही म्हणलो ग. सांग ना. अगं जरा गप सांग ना. बच्ची गप ना. सांग ना. यार मला वाटतं सर्वात अवघड टास्क माझं आहे आत्ताचं. तुम्हाला काय वाटतं? लसूण निवडणं अवघड आहे का हे खिसणं? मला पर्सनली वाटतं खिसणं. लसणाचं साल काढणं केवढं अवघड असतं. काही बोलतोस. हो. चल चल तू चल. पुढे झालेलं वर कर. वर बघ. चैतन्य थोडा ऑकवर्ड झाला तो. चैतन्याला पीडीए नाही आवडत घरामध्ये गेलेलं. आणि माझ्या घरामध्ये मी तेच बघत आले. माझे पप्पा आणि मम्मी पीडीए करताना, गुलाब देताना, हे देताना. सो इट्स ओके फॉर मी बट इट्स नॉट ओके फॉर चैतन्य बिकॉज ही हॅज रेअरली सीन इट. सो या असतं यार. असतं. नॉट जस्ट यू. अ लॉट ऑफ फॅमिलीज. अगं काय 4 दिवस खायचंय का बाबू ते? 4 दिवस का 2 दिवस खाणार? कारण लोकांना माहिती मी चांगलंच बनवणार आहे. म्हणजे ग्रीन थीम का पुढे येते? म्हणजे ऑरेंज थीम पण पुढे यायला पाहिजे कारण मी टीम ऑरेंज आहे. वैष्णवी 100 मताने आघाडीवर. ये जो देश है मेरा, ये जो देश है मेरा. चैतन्य मी एवढं गाजर किसले तोपर्यंत चैतन्याने एवढूशेच. आय मीन यू डिसाइड. इतका खोडीले ना हा. बच्चे लायटर दे चोरट्या. गॅसच्या खाली लायटर जाऊ शकतं ना. तुला कळत नाही का? असं मागं केलं ना माझा हातापाप बाउन्स बॅक झाला बिकॉज ऑफ ऑल दॅट डेअरी. डिड्ड ठेचा पण एवढा वेळ बघायला लागतो. 4 इंग्रेडियंट टाकायचे. 4 इंग्रेडियंट त्याच्यासाठी 10 वेळा बघतोय. नो मॅटर बच्चे. तू फेल झालतो ना बच्चे. खरं मस्त टेडी बिअर आहे माझा टेडी बिअर. साला रांडुक्कर. च्याव म्याव माझे पप्पा करायचे मला. च्याव म्याव एवढं जोरात नाही करायचे. प्रेमाने करायचे. मधुराज किचन इज बॅक.
हे बघ अख्खा यायला लागला. नमस्कार मधुरा मॅम. मी आज ते हे करणार आहे बच्ची, मास्टर शेफ इंडियामध्ये असल्यासारखं वागणार मी. येस शेफ. वेलकम वेलकम मॅडम. लाईक करते आधी तुमच्या व्हिडिओला. येस येस ओके मॅडम ओके येस गिव मी 1 minute. शेफ म्हण ना बाबू. शेफ येस शेफ. Yes, chef. Yes, chef. Master chef. I've got all the ingredients, sir. Oh my God, I forgot one of the main ingredients. Shit. अभी मुझे लगता है मुझे कुछ तो सब्स्टिट्यूट ढूंढना पड़ेगा. केला ना नळाचा आवाज, केला ना नळाचा आवाज माईक मध्ये. मी तेच बघत होतो. फाशी दिली मी तुला. मी बघत होतो ही बडबड करते पण माझा तर नळ चालू आहे भाई इकडे. सर लांब. खिसलेलं गाजर आहे ते घेऊयात. येस मॅडम. 2 कप साखर. पहिलं तर मला गॅस चालू करायचा आहे. बच्ची पप्पा मला गॅस चालू करता येतो. येस सर. इतक्या जोरात ओरडशील तर अख्ख्या गावाला कळेल तू काय बनवते. कळू दे ना, वास पण जाणार आहे माझा अख्ख्या गावाला. बच्ची हे काढून दे ना मला गोवर्धन घीचं. नाही ते तुझं काम आहे ना. हे नाही बनवते मी है ना मस्त. सो आता ह्याच्यामध्ये मला टाकायचं आहे आय थिंक इथे नाही तर हे मोठ्या गॅसवर ठेवायला पाहिजे म्हणजे तुम्हालाही दिसेन. आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे घी. चमचा घ्यावाच लागेल का? घ्यावाच लागेल. थोडा वेळ लागेल ना. माझं मिरच्या आणि हे झालेलं आहे आता मस्त. चल 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 चल. एकाच 2 किचन पाहिजे होते का बच्ची? आपल्याला फाईट होणार ना आता आपले. कसं आहे इथे दिसतं का पाडला डायरेक्ट. व्हेरी बॅड ग व्हेरी बॅड. एवढी मोठी कढई घेतली जसं काही सत्यनारायणाचा प्रसादच बनवायचा मला. सर बाजूला. पण जरा अग्रेसिव्ह होते तू. वाटी घ्यायचं वाटी माप करायला. बच्ची आता तू जे हे टाकलंयस ना बरोबर आहे. ऐक ना मला जागा दे ना. मग चल मी ना. कसं बनवणार आहे माझं? सो जेवढ्या वाटी गाजर आहे तेवढ्याच वाटी मला तेवढाच वाटी काय करायचं? साखर टाकायची. त्याची अर्धी वाटी साखर टाकायची. शानपणा बॉय स्लिम शेडी. 3 वाटी. हात बघा ना याचे कसे आहेत. हात एकदम गटलू छोटी हात. आणि एवढा मोठा चमचा कशासाठी घेतला होता? अरे ते तूप काढायला घेतलं होतं. वा वा वा. तर ते तुपाचं त्याच्यामध्ये मुद्दावून ठेवले मेल्ट व्हायला. हुशार आहेस का तू? आपापली भांडी पण धुवून ठेवायची. बघून होत्या. अगं कलसा घे नाही. अरे हे जो तूप आहे ना राजा मला आधी ते काढायचं. भीक मंगे लोक. भीक मागे लोक नाही म्हणत त्याला. आता मला ह्याच्यामध्ये मधुराज मॅम म्हटलेली आहे यस शेफ आय विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट आय कॅनॉट आन्सर ऑल युअर क्वेश्चन्स बिकॉज आय हॅव टाइम कन्स्ट्रेंट सो आय विल एक्सप्लेन इट टू यू लेटर वेन आय एम सर्विंग इट टू यू. काय याच्यामध्ये टाकायचं सांग ना. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सर आय स्लॅप यू. खवा मावा असं टाकतात. मी सगळं क्लिनिंग करत होतो मागे. आला क्रेडिट घ्यायला. तर मग मी मिल्क मेड टाकते. तर त्यांनी म्हणले की तुम्ही मिल्क पावडर वगैरे पण टाकू शकता. हे काढ ना प्लीज. हा हलवलंय पण तू हे करणार. झाला बच्चे तुझं जास्त नव्हतं काय कष्ट. हो ना. आता मला पण माझं जस्ट बिकॉज आय मेक इट लुक इझी.
आता मला माझं करायचं, मला तवा हवाय. हे काय याच्यामध्ये भाजी. कसली भाजी पण हे किती टाकायचं मला त्याचा अंदाज नाहीये, त्यांनी सांगितलं असेल ना करून टाकायला. तर मी थोडंसंच टाकणार आहे. लेट्स सी, जसं लागेल आपण तसं वरूनही हे टाकू शकतो. सरक एक मिनिट जरा. सर, यू आर डिस्टर्बिंग मी सर. आणि गॅस मोठा कर ना, लहान गॅसवर करून अरे. बनवते. ते नाही काशाशी करतात अशाशा. हे काय टाकलंय तू एवढं जास्त? ते ओललं का नाही एवढं? थांब ना बच्ची, थांब ना जरा. ए थांब, तू तू नको हात लावूस. मी या दुसऱ्या तव्यावरती माझं करायला घेतो. आता मी मस्त हे शेंगदाणे आणि मिरच्या भाजायला ठेवल्यात आणि ते भाजून झाल्यानंतर ते आपण मिक्सर मधनं काढणार आहोत विथ सम कोरिएंडर पावडर नाही, विथ सम कोरिएंडर पण मला चॉप ठेवायला पाहिजे. कोरिएंडर कुठे का आहेत का याच्यात? चॉप म्हणजे चॉप्ड म्हणजे निवडलेलं. बेनिफिट्स ऑफ स्टेइंग ॲट होम. मी छोटे तुकडे नाही गेले मधुराज मॅम. लेप बनवायला लागतं ना मधुराज मॅम, मी छोटे तुकडे नाही गेले मधुराज मॅम. अगं छोटे तुकडे काय नाही केले बाबू तू? एक जीव करून मिक्स करून घे. आता एक जीव. कसं झालंय का? 10 मिनिटं मंद आचेवर हे करायचं. मंद आचेवर? मंदच तू आहे ना भाऊ. मग 7वीतला जोक मारून झाला असेल तर ग्रो अप. ए 7वी फेल. तुला एक टेस्ट देऊ का? तुला देऊ टेस्ट देऊ पण तुझा कॉन्फिडन्स लो होईल. का माझा कॉन्फिडन्स लो होईल? एवढं भारी झालं का? हो, बिकॉज माझ्याकडे आहे 10 मिनिट्स आणि माझं इथं बनत आहे. हे सगळं साफ करा. हे मी करते आणि हे सगळं मी करते. हे मला टाकायचं अजून वरती, कळलं ना? थँक्यू श्री. एवढं मंद आच तर तुझी येवायची, डोक्याची पण आणि गॅसची पण. का? थोडं पटकन कर ना. जास्त वेळ वाटते लसूण. शेफ चीटर शेफ. माझाच लॉस होतोय तर लसूण साफ मग करायचं. मी उगाच सांगितलं तुला. हे मला टाकायचंय वरून थोडा खवा मावा. मिल्कमेड गाईज, तुम्ही, मला असं वाटतं मिल्कमेड इज व्हेरी अंडर रेटेड. खूप साऱ्या गोष्टींमध्ये यूज करू शकतो आपण मिल्कमेड, है ना बाबू? पण मिल्कमेड हेल्दी नसतं असं मला. ऑफकोर्स नसतो. हे छान होतं ना पेरू खाल्लं. जोपर्यंत चैतन्य सॉटे होते माझं हे थंड पण होऊन जाईल. अरे सॉटे कर ना बाबू पटपट, तू खूप टाइमपास करतो. अरे हाफ वे आल्यानंतर मीठ का टाकतोयस? हाफवे रनवे. सांग ना, हाफ वे आल्यानंतर मीठ का तू मला टाकतोस? सांगितलं म्हणून बस खुश. सो फॉर द पीपल हू गॉना जज, रिमेंबर, मी चैतन्याला सांगितलं की तो लसूण विसरलाय, मी चैतन्याला सांगितलं तो मीठ विसरलाय. आणि मिठाशिवाय चव असते. यू हॅव टू जज. तोपर्यंत लेट मीट पेरू येतात. यस सर. वंदे मातरम. सल्यूट. काय मग आज स्पेशल? आज मी आणि चैतन्याने ठरवलं की आपण चॅलेंज करायचं व्लॉगवर. तर मग आम्ही गेम खेळलो आणि त्याच्यामध्ये हे आलं की मी ऑरेंज कलरचं काहीतरी बनवायचं आणि चैतन्याने ग्रीन कलरचं. थांब तुला दाखवते. चैतन्य हे पकड. नाही, मी बनवणार. तुला काय वाटतं मी काय बनवलं असेल? हळू बोल नाही तर आवाज जाईल. काय? ऑरेंज कलर बिला टाकून नाही. हे बघ. अरे ब्लर दिसते तिला. खुद की मम्मी ने ही विश्वासघात कर दिया.
हा गाजरचा हलवा. शिरा आहे बोलली बच्ची मम्मी शी यार. पण ते आता दिसून नाही येते ना, बनून झाल्यानंतर दिसणार ना. Confidence कोणाचा low बरं एक मिनिट, झालाय? चैतन्य काय बनवतो सांग, चैतन्य काय बनवतो सांग. हा ठीक आहे. कारण ते इन्ग्रेडियंट दिसून येत आहेत म्हणून, बरोबर का नाही. यार बच्ची माझं ते दिसून नाही आलं ना, कारण शिस्त आहे ते अजून, म्हणून तुला दिसून नाही आलं ना. कॉन्फिडन्स थोडा लो हो गया है. अयो ऐ बॅक कॅमेरा ऑन करून दे, आय मीन फ्रंट कॅमेरा ऑन करून दे. यस सर. जय हिंद. पप्पाने पण तेच केलं जे मी केलं. ब्रेन सेल्स मॅचिंग. जय हिंद जय हिंद जय हिंद. ड्राय डे आज, पण तुम्हाला काय फरक पडतो, तुमचा रोजच ड्राय डे असतो. तुमचा रोजच ड्राय डे असतो, तुम्हाला काय फरक पडतोय. स्टॉक अप करायची का. कसं आहे रिॲक्शन बर. मी आणि चैतन्याने एक चॅलेंज घेतले आज, की आज झेंडावंदन आहे ना, तर मग मी काहीतरी बनवायचं केसरी कलरचं आणि ह्याने बनवायचं काहीतरी हिरव्या कलरचं. हे बनवलंय मग मी. काय बनवलंय सांगा बरं. आणि चैतन्य हे बनवतोय. असं नका बोल. हा ओ भाई येस. ओके बाय बाय. गुड नाईट. शिवेंद्र कर असं कर. जय हिंद जय हिंद जय हिंद सर. जय हिंद सर जय हिंद. इको होत आहे. जय हिंद. हे जास्त नको टाकू, ते ही जास्त टाकत चालली यार. गबस गबस. बर चालेल चालेल, ठेवू का. बाय बाय बाय. सो आय थिंक गाजराचा हलवा हिचं तयार झालेला आहे. नाही, एक लास्ट स्टेप राहिली माझी. ठीक आहे, माझं हे झालंय. हे आता सगळं मिक्सर मधनं काढायचंय, कारण मला एवढं का टाइम लागतं पोरांना, बिकॉज मिक्सर धुतलेलाच नव्हता ना. मिक्सर मला धुवा लागला ह्याच्या सुंठाच्या ह्याच्या. आता मिक्सरमध्ये मी टाकतोय सगळं आणि बनवतोय. आता तर ऑलमोस्ट रेडी आहे. आता फक्त 10-15 मिनिटं. गॅस चालू आहे ना माझा. हा 10-15 मिनिटं फक्त गॅसवरती ठेवायचं मॉइश्चर लॉक इन राहण्यासाठी. मी शेंगदाणे भाजून हिरवी लसूण मिरची टाकले, जो तो विसरलो तर आणि एवढं हे टाकतोय. मग तुझं पण ऑलमोस्ट झालंय ना. मग ऑलमोस्ट झालंय. मला फक्त लेप लावायचा आणि फ्राय करायचा. लेपेश. तर मी आता चैतन्याला थोडंसं टेस्टला देणार आहे, बिकॉज टेस्ट कॉम्पिटिटर आहे, बट मेरा हजबंडी आहे ना. आणि चैतन्याचे अंदाज एकदम ऍक्युरेट असतात. आता कलर अजून थोडासा खरपूस पाहिजे, पण बघू टेस्ट कसं आहे. आय थिंक यू गोना फॉल इन लव्ह विथ मी. खूप चांगलं झालं ना, हॉटेल मधल्या सारखा झालाय ना लोणकडी तुम्हाला. ऍक्च्युअली चांगलं आलं. प्राऊड ऑफ मी. छान झालं. कधीतरी येते, पण मी चांगलं करते ना किचन मध्ये. या खरंच चांगलं झालं. टेस्ट करून वा, तिखट आंबट गोड. थोडं लिंबू टाकणार आहेस तू. नाही तिखट झालं रे मस्त पनीर सोबत. आई शपथ, अशी वी बोथ आर गॉड मॅन. गॉड लेवल. आपण हॉटेल टाकू शकतो म्हणजे स्वतः. येस. हा मसाला आहे ना, अच्छा लेप लावायला लागेल. लेप. सी यू इन अ बिट. काय यार, मी एवढं ट्रान्झिशनची आयडिया दिली. म्हटलं की नाही का, ते जास्त आवड काम आहे भाई. ह्याला लेप लावणं लय जास्त आवड काम आहे पनीरला. जास्त पण मोठा थर नको लावू की सगळ्या पनीरला लागणारच नाही. मी थकले भाई, ह्याला मदत करून.
तर मी मी आता गार्निशिंग करायला घेणार आहे. गार्निशिंग मी ऍडमिट करतो वैष्णवीने मला हेल्प केली. केली दिस वॉज अ व्हेरी टायरिंग टास्क. काही ट्रान्झिशन बिंजिशन होणार नाही. काही ट्रान्झिशन बिंजिशन होणार नाहीये. लय टीडीएस आहे. TDS म्हणजे TEDEIOUS. TDS म्हणजे वैतागवाडा. टायडियस. त्याला टायडियस म्हणतो. TDS म्हणतात. टायडियस इज TIDI. टायडियस. बट दिस इज TDS. अरे ढेरे. मला ढेरे अरे घेऊन ढेरे घेऊन फिरायला. आम्ही काय पोलीस आहे काय? हे मुळशी पाटीलमधला डायलॉग आहे, आमचा नाही आहे. ठीक आहे. सो जोपर्यंत चैतन्य हे करतोय, मी माझे गार्निशिंग स्टार्ट करणार आहे. ते अरोमा घ्या, अरोमा. बचपन याचा कलर एवढा ऑरेंज काय हा जरा असं कारण काळपट. ये जो देश है मेरा, ये जो देश अजून काळा पाहिजे होता. चल एक चल काळ्या चल. तर आता मी मस्त ह्याच्यामध्ये गार्निशिंग करणार आहे. मी विसरू का? कारण थंडीत गरमच खायला मज्जा आहे ना. मग ह्याला मायक्रोवेव्ह करू शकतो ना. काय करू मग आता मी? मायक्रोवेव्ह करू शकतो. नाही नाही नाही, मग ह्याला मी पट टाकून देते याच्यामध्ये. काय काय नालायक. आता ह्याने हे सगळं काढलंय बाहेर. चांगले. काय फालतूगिरी आहे भाई, काय फालतूगिरी आहे भाई. तूही तुझ्यासाठी गार्निशिंग साठी प्लेट्स अँड ऑल शोधू शकतो. चल मी ह्याचा गॅस चालू होते तोपर्यंत. हे आमच्या घरातलं नवीन तेल यंत्र. सो विल शो यू. स्प्रे मारायचं आहे. अच्छा, स्प्रे मारायचं. खूप जास्त तेल ना होतं. तेल तर फ्राय करायचं ना बाबू. असं वाटतं कोथिंबीरची वडी बनते तेच तर. है ना. वास असं झालं कोथिंबीरच्या वडीसारखा. गाईज दी अरोमा इज अरोमा फुल लाईक कोथिंबीरची वडी. अरे कोथिंबीर म्हणजे ठेचा, पनीर ठेचाचे. हे पनीर के ठेचे में कोथिंबीर की वडी कैसी आ गई रे बाबा. काय झालं दाखव. चिटकून बसलं हे खाली हे. थांब ना ते सुटेल. तेल टाक, थोडंसं तेल टाक. मी काय म्हणते सर, तुम्ही गार्निशिंग कशात करणार आहे? गार्निशिंग कशात करणार करणार आहे. सांग ना, मला सांग ना. मला नाही माहिती अजून बच्ची प्लॅन. आणि तू काय असं साईडला टाकणार आहेस का असं कोथिंबीर अँड ऑल? नाही. थांब ना, त्याला ब्राऊन होऊ दे ना. नको होतंय ते. घाई करतोय हा मुलगा आता, घाई करतो. जळायचं ते, जळलेली टेस्ट नाही बघा. अरे पण तो ठेचा शिजायला पण तर पाहिजे ना, ते पनीर शिजायला पण तर पाहिजे ना. शिजणार ना ब्रोस्की. दाखव एक तरी ब्राऊन झालंय का. फेल. बरं झालं बाबा मी ग्रीन नाही घेतलं. काय असं नको अरे करू. चैतन्य, तू थोडं त्याला हूच नाही दिलं तर ते का टर्न होणार आहे? दिलंय हो. हे बघ, तू सगळं काढतोय त्याचं. हा सगळं काढतोय त्याचं. नाही काढते. चला चालू द्यायचं. मी असं पकडून थांबते. अयो तो घ्या एक साईडने झालं, फ्राय एक झालं. झालं. येस बच्चे 2-3 जरी झाले ना, टेस्ट के केली. टेस्ट के वास्ता. टेस्ट के वास्ते होइया. अंकल वास्ते का नाम होइया. तसंच टेस्ट के वास्ते होइया. होऊ दे. आता कसं शानपणा. असं करायचं होतं काय, कळलं का? म्हणून मी ते काढले बाहेर. शानपणा. सॉरी यार पोरांनो, पण मी आहे ना शेंगदाणे जास्त टाकले, त्याच्यामुळे सीन का झालं, शेंगदाण्याचं टेस्ट जास्त येते, चांगलं लागतंय. पण मी स्वतः वैष्णवीला शेंगदाणेच घुसला का? मध्येच घोषित करतो बच्चे मी तुला विनर. असं काय नाही. यू नेवर नो इफ दे लाईक शेंगदाणे मोर. नो यू आर द रिअल विनर बाबा. अरे ही म्युझिक किधर से लगा? एबीपी माझा का? हे बी माझं. चला आता प्लेटिंग करायला घेतो मी. ठेव ना, मी पण करते. एक साथ करूया. वैष्णवी छोटीशी फांदी आणून ठेवली माझ्या याच्यावर, कारण ग्रीन चटणी नाही म्हणून. ठीक आहे चालेल, बघू आता काय सीन. तू तुझं कर, मी माझं कर. तू तुझं कर.
ए तू का काढलंस? अगं नीट ठेवतो तो आमच्या. असं ठेव, खाली ठेव. हे माझं आणि हे चैतन्याचं. बोलव त्या दोघींना. हे तोडलं कसं काय तो? चुकून तुटलं. हॅलो जजेस या जरा. जजेस या लवकर. जजेस या आम्हाला भूक लागली. या आम्हाला पण भूक लागली जजेस. या दोघे या. आता तुम्ही ठरवा कुठलं काय खायचंय. हा इंडिपेंडन्स डेचं एकाने केशरी बनवलं, एकाने हिरवं बनवलंय. व्हाईट टेबल आहे. वाईट टेबल आहे. वा 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 वा. मी खाते नंतर गोड खाते. ओके ओके ओके. आणि खरं सांगा, घाण बनलं तर घाण बनलं. तुम्हाला माहितीच नाही ना कोणी बनवलंय. नंतर खाऊन झालं हे पण गेस करा कोणी बनवलं असेल. म्हणजे घाण म्हणजे असं मला म्हणायचं की शिजलं नाही किंवा काय असं पण घाण तुम्ही म्हणजे बोलू घाण शकता. नाही. चैतन्याचे फिलिंग्स हर्ट नका करू. काय आलं? बोल बोल बोल. जे बनवायचं होतं ते हा. दीदीने गेस पण केलं तू बनवलंय. काय संबंध? असं वाटतंय हा इट्स लाईक म्हणजे ऍक्च्युली हे सगळ्या साईडनी व्हायला पाहिजे होतं. कवर का? हा हा कवर नाही झालं का? आणि ते कोथिंबीर वडीची टेस्ट असते ना तशी येते. ठेचायला तसं होऊच शकतं ना. आता माहित नाही अजून कोणी. तू थांब मम्मीचं जरा. काय म्हणणं आहे? मम्मीचं काय म्हणणं आहे? मम्मीचं काय मम्मीने दुसरं घेतलं. चांगलं. कोथिंबीर वडीची टेस्ट पण कोथिंबीर वडीची टेस्ट सारखं लागतं. पण तुला काय बनवायचं होतं? तिखट मीठ छान बरोबर आहे. पण छान टेस्टला छान आहे ना, म्हणजे खाऊ शकतो ना. हा. आता माझी reaction. तिखट मीठ चांगलं आहे. आता तुम्हाला कळलं ना ते कोणी बनवलं? अजून नाही कळलंय कोणी बनवलंय. कळलं का तुला कोणी बनवलंय? हा म्हटलं की हा म्हटलं. हा मग तू चैतन्यने म्हणा. ठीक आहे, काय हरकत नाही. घ्या दोन्ही हाताने घ्या पकडून. तिखट जास्त. तिखट जास्त झालंय. नाही माझ्यासाठी परफेक्ट होय. आहे. जाऊ दे आता गोड खावा. घ्या ना, चमच्याने खावा की. मम्मीने एक्स्ट्रा कॉन्शियस झाली मम्मी. एक नंबर आहे. एक नंबर आहे. 0.5 मध्ये माझी रिॲक्शन एक पण. नंबर आहे. कसं झालं? मस्त आलं कडक. एक नंबर झालं. हे काय चांगलं झालं? बनवायचं होतं? ह्याचा पनीर. ठेचा पनीर बनवायचं होतं पण ते डायरेक्ट ह्याच्यासारखा आवाज हे येतं. ते काय म्हणतात त्याला? कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडीची टेस्ट यायला लागली त्याला. वाईट नाही येते चांगलं आहे पण ती कोथिंबीर वडी वाटते. हा तेच ठेच. काय प्रॉब्लेम झाला मी तुम्हाला सांगतो. शेंगदाणे जास्त पडले ना. शेंगदाणे जास्त पडले. हो शेंगदाणे जास्त पडल्यामुळे ते तसं झालंय. ठेचा पनीर ठीक आहे. असं उलट असं हे बघा असं बघ. पण शेकवायला पाहिजे होतं. कसं? एकाच साईडने शेकलं गेलं. सगळ्या साईडनी शेकायला पाहिजे. सगळ्या साईडनी शेकलं होतं पण ते आता काय काय साईडनी शेकलं नाही गेलं. हे आवडलं का मम्मी तुम्हाला? गोड पदार्थ येतो म्हणल्यावर. कळलं का? म्हणून हे सांगू नका. सकाळपासून बरंच गोड खाल्लंय. मस्त आलं. झालंय ना, मस्त झालंय ना. घेऊन जावा आपलं. हे आम्ही खातो. म्हणजे आलं वस्तू तर मला हे टेस्ट करू द्या आता. थांब. मी नाही गेलं टेस्ट अजून. छान झालंय. हा, तिखट खूप मीठ छान झालं. बरोबर आहे. तिखट मीठ मिरचं ना. तिखट मीठ मस्तच आहे. तिखट आहे. तू पण खाऊन बघ. मग तुझा हा आंबा झाला. तुला माहिती होतं ना काय बनवलंय? हा. हे मोठं खा ना. चिकट झालंय. हम्म. तिखट आहे बघ. माझ्यासाठी टेस्ट बरोबर. हा म्हणजे तिखट चांगली वाली चिकन टेस्ट आहे. बरोबर. हा जरा तिखट आहे. फक्त ठेचा पनीर व्हायचं बनवायच्या वेळी ते आता हे बनलं काय म्हणतात ना. येत सांड्यात ये जवळ. पण ह्याच्यावरून एक आहे तू कोथिंबीर वडी खूप चांगली बनवशील. हे मी सांगते तुला. मम्मीला जास्तच आवडलं बघ. मम्मीने बोललं नाही पण. मम्मी म्हणली गोड येतात चांगलं असणार आहे. मम्मी गुपचूप खाते अजून अजून. कसं आहे? सुंदर झालं. मी तर मगाशीच तुला दिलेली रिव्ह्यू. खरंच छान झालंय. घे थंड खायचं आहे तुम्हाला? हा, थंड फ्रीज मध्ये ठेवायचं. फ्रीज मध्ये ठेवते. आपण थोडं जेवूयात. हा. तिखट मीठ चांगलं आहे जरा. तो अंदाज त्याने त्याचा टाकला. कशात आगच झाली नाही. माझ्यासाठी परफेक्ट झालं. हा इतका कॉम्पिटेटिव्ह आहे. हा हरला तर लगेच मूड ऑफ करून बसलाय. मूड ऑफ करणं म्हणजे कधीतरी मी कुक करते, कधीतरी पण मला सुंदर. अप्रिसिएशन भेटतं. ते पण मला फुल अप्रिसिएशन नाही भेटलं. ऐक ना, माझ्या खपलीमध्ये धागे अडकले. हा ठीक आहे.
सो असा होता आजचा इंडिपेंडन्स डे व्लॉग Yes. विथ अ फन ट्विस्ट ऑफ कुकिंग. आय होप तुम्हाला हा आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे, जे आम्हाला मोटिवेट करतो टू कीप गोईंग. नाहीतर कधी कधी जेव्हा फील येतो गिव्हअप करायचा तेव्हा हेच नंबर्स बघून आम्हाला मोटिवेशन येते की नाही, गिव्हअप नाही करायचं. सो तुमचे कमेंट्स येत राहू द्या, तुमचे लाईक्स येत राहू द्या, जा तुमचे सबस्क्रिप्शन्स येत जाऊ द्या. आणि हाईपही करायला विसरू नका. कमेंट्सला असं साईडला गेलं की हाईपचं ऑप्शन असतं, जेणेकरून दुसऱ्या लोकांनाही हा व्हिडिओ सजेस्ट केला जातो. सो छान थँक्यू बना. फॉर वॉचिंग. छान बनला हलवा. तो पण छान, मला आवडलं तुझं मला नाही असं. आवडलं माझं यार. शिट जाऊ दे पण. नाही पण मला आवडलं. ठेचा म्हणजे पनीर तू होता यार ते. ओके, बट इट डझंट, त्याची टेस्ट त्याच्या नावासारखी जरी नसली तरी त्याची टेस्ट वाईट नाहीये. हम्म. त्याची टेस्ट सुंदर आहे, ते एडिबल आहे, ते इटेबल आहे. सो इट्स ओके. ही ते मगाशी कुकिंग करता करता हे पण बोलले होते की सगळ्या बाजूने वाज तुझ्या वड्या. असं पण बोलले. चुकून. पण एनिवेज, Taunt आणि मारला माझ्या माझा कोथिंबीर तर हलव्याला वड्याचा. दीदीची मस्त रिॲक्शन आली. सो आय एम तो व्हेरी हॅपी. मम्मी तर म्हणली की अरे ते गोड आहे ना, तर ते चांगलंच लागतं. म्हणलं अरे यार क्या करू व्हॅलिडेशन के लिए, बट इट्स ओके. दॅट्स द फन. हे तिथं ते माकड लावलंय का कोणीतरी? काय कसलं माकड? ते बघ माकड लावलंय कोणीतरी. अरे यार मी म्हणलं माकड आलं का आपल्या ह्याच्यामध्ये माकड आलं सो असतं. अगेन लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि हाईपही करायला विसरू नका. राम राम जय श्री. आणि हॅपी इंडिपेंडन्स.